आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका। जत तालुक्यातील लिंगायत समाजाच्या आंदोलनाला माननीय आमदार विक्रमसिंह सावंत यांचा ठाम पाठिंबा, मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नांचे आश्वासन। जत तालुक्यातील लिंगायत समाजाच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी महात्मा बसवेश्वर पुतळा, विजापूर रस्ता, जत येथे सुरू असलेल्या आंदोलनाला आज सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार माननीय आमदार विक्रमसिंह सावंत यांनी प्रत्यक्ष भेट देऊन जाहीर पाठिंबा दर्शवला। त्यांच्या या भेटीमुळे आंदोलनाला नवे बळ मिळाले असून समाज बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। यावेळी माननीय सभापती सुजय नाना शिंदे, बाबासाहेब कोडक, माननीय भूपेंद्र कांबळे, सलीम पाशचापुरे, निलेश बामणे, महादेव कोळी, इराणा नेडोनी आदी मान्यवर उपस्थित होते। माननीय सावंत यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलकांशी सविस्तर संवाद साधला। यावेळी त्यांनी लिंगायत समाजाच्या प्रमुख मागण्यांची माहिती जाणून घेतली, तसेच त्या मागण्यांमधील सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मुद्द्यांची बारकाईने दखल घेतली। लिंगायत समाजाला स्वतंत्र धार्मिक अल्पसंख्याक दर्जा देण्याची मागणी, महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ प्रभावीपणे कार्यान्वित करणे, मंगळवेढा येथे जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणे, शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये बसवेश्वराच्या कार्याचा समावेश करणे, तसेच गरीब विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहाची उभारणी करणे अशा विविध मागण्यांवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले। याप्रसंगी माननीय विक्रमसिंह सावंत यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की लिंगायत समाजाच्या या सर्व मागण्या रास्त व न्याय्य असून या मागण्या मान्य करून घेण्यासाठी राज्य व केंद्र सरकार स्तरावर पाठपुरावा करून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल। तसेच या लढ्यात आपण केवळ पाठिंबा देणार नसून प्रत्यक्ष सहभागी होऊन समाजाच्या बाजूने ठामपणे उभे राहू, असे त्यांनी ठामपणे नमूद केले। न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळत असून येत्या काळात मागण्यांसाठीचा लढा अधिक तीव्र होणार असल्याचेही यावेळी स्पष्ट झाले। यावेळी लिंगायत समाजाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, युवती तसेच मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते। जनसंवाद लाईव्ह न्यूज जत प्रतिनिधी प्रमोद मेटकरी। ज्योती बसवेश्वर महाराजांचे स्मारक होण्यासाठी आज जत तालुक्यातले सबंध लिंगायत समाज आज या निमित्तानं या ठिकाणी उपोषणला बसलेला आहे। काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांना पाठिंबा देतोय। आजपर्यंत पुतळा बसवण्यापासून, अर्धपुतळा बसवण्यापासून, आज या चौकाला नामकरण करण्यापासून, आज ही जागा, आज ज्या पद्धतीनं आम्ही ही त्रिकोणी जागा हुडकून काढली आणि इथं त्या पद्धतीनं नगरसेवक आमचे महादेव कोळी असतील, निलेश बामणे असेल, खास करून या ठिकाणी भूपेंद्र कांबळे असेल, यांच्या माध्यमातून हा पुतळा बसवला आणि ही जागा आम्ही त्यावेळेस आरक्षित केली आणि त्याच्या पद्धतीचा आमचे खास करून इराणा नेडोनी त्यावेळेस त्यांचा पाठपुरावा करून आज नगरपालिकेत तशा पद्धतीचा ठरावही करून घेतला आणि ही जागा आज आरक्षित झालेली आहे। आणि येणाऱ्या काळात जे काही म्हणून आमच्याकडून सहकार्य लागेल ते आम्ही या ठिकाणी करायला तयार आहे, अशा पद्धतीची ग्वाही या निमित्तानं सबंध आमच्या समस्त तालुक्यातील लिंगायत समाजाला देतो आणि जे काही करावं लागेल ते आम्ही या ठिकाणी मदत करू। जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।